नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांच्या लाडक्या बातमीपत्रात म्हणजेच एडियन बातमीपत्रात मी अक्षय मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। एकलहरा गावातील ग्रामसेवकांनी सरपंचाला विश्वासात न घेताच केली विकास कामं। महिला सरपंच अशिक्षित असल्याने ग्रामसेवकांनी लाखो रुपये लाटल्याचा केलाय थेट गावकऱ्यांनी आरोप। तर हजरत ख्वाजा शेख मुंतजोबुद्दीन जरजारी जरबक्ष यांच्या 738व्या उर्साच्या निमित्ताने नगर परिषदेच्या वतीने चादर अर्पण। आता बघूया सविस्तर बातम्या। गंगापूर तालुक्यातील एकलहरा गावामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। चक्क महिला सरपंच यशोदा बांगरे या गेल्या 4 वर्षांपासून गावामध्ये सरपंच म्हणून काम पाहत आहेत। मात्र गेल्या वर्षभरापासून ग्रामसेवक सुरेश चौधरी यांनी महिला सरपंच बांगरे यांना विश्वासात न घेता गावातील काही विकास कामे केली आहे। यामधून लाखो रुपयांचा निधी लाटण्याचा आरोप थेट महिला सरपंचांनी एडियन सोबत बोलताना केलाय। या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी उभा आहोत, या ठिकाणी ह्या रोडचं काम जे खोदलेलं आहे हे अनाधिकृतपणे खोदकाम केलेलं आहे। या ठिकाणी आमच्या गावामध्ये दलित वस्तीमध्ये 10 लाख रुपये माननीय आमदार प्रशांतजी बम यांनी 10 लाख रुपयाचा निधी दिला। तो दलित वस्तीसाठी होता आणि ग्रामसेवक यांनी तो निधी या ठिकाणी वापरण्याचा प्रयत्न केला आणि नंतर ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेस त्यांनी ते काम इथून उचलून इथली खडी भरून दलित वस्तीमध्ये ते काम सुरू आहे। परंतु ह्या हेतुपुरस्कररित्या त्या ग्रामसेवकांना हा रस्ता खोदून ठेवला, म्हणजे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केली। आमच्या घराच्या समोर मुरम असलेल्या ठिकाणी या ठिकाणी रोड होता 12 फुटाचा, इथं 25 फुटाचा केला। 25 फुटाचा म्हणजे जवळजवळ 10 फुटातला आमचा मुरुम माती सगळं काढून नेलं आणि इथे एक JCB 2 ट्रॅक्टर हे सगळं आणून आणि म्हणजे या ठिकाणी कसं दरोडा टाईप त्यांनी हे काम केलं आहे। आणि ज्यावेळेस सरपंचाकडे आम्ही तक्रार मांडली, सरपंच मॅडमने त्याला फोन केला। सरपंच मॅडम फोन केला, त्याला सांगितलं अक्का तुम्ही यायचं नाही त्या कामावर, मी जाणार नाही, ते काम आपलं नाही, ते काम बीड। आणि 3 दिवस ज्या ठिकाणी काम चालू होतं 3ही दिवस ग्रामसेवक या ठिकाणी उपस्थित होते। आणि ग्रामसेवक याच्यासाठी उपस्थित होता की बा आम्हाला आमच्या भावाला काम अडवायला गेले 353चा धाक दाखवित होता, तुमच्या विरुद्ध मी पोलिसात तक्रार करीन, 353चा गुन्हा दाखल करीन। म्हणजे ह्या धाक दपाटशापायी या ठिकाणी हे खोदकाम केलं। उद्या जर या ठिकाणी पाऊस झाला तर या ठिकाणी गुडघे इतकं पाणी तुंबणार आहे, लोकाला गावात यायला रस्ता राहणार नाही। आता गेल्या आठवडाभर इथं खडी पडलेली होती, लोकाला रस्ता नव्हता, मुलांच्या शाळेच्या गाड्या येत नव्हत्या। आणि आज या ठिकाणी अशी परिस्थिती की यांनी खोदकाम करून या ठिकाणी आपण पहा सगळे गड्डे करून ठेवले। आणि ही आमचं म्हणणं असं आहे की यांनी शासनाची किंवा सार्वजनिक मालमत्तेची नुकसान केली, याला सर्वस्वी ग्रामसेवक जबाबदार आहे। ग्रामसेवक हे सुरेश चौधरी ये ना काम घेत्या तर म्हणून मला विचारितच नाही, मला सांगत नाही, मग मला माहितीच नाही काय काम करत्या म्हणून। मला सांगा की जे तुमचं ग्रामसेवकाचं नाव चौधरींचं नाव घेतलंय, कधी ह्या गावात ते रुजू झाले, कधी नेमकं? गंज 1 वर्ष झाले त्यांना येऊन। 1 वर्षापासून तुम्हाला विचारच नाही? नाही, ये फक्त एक ठिकाणी गेले राजवाड्यात, तिथं नारळ फोड म्या चंबरच्या कामं चालू होते तर मग त्याच्यावर काहीच नाही विचारित नाही, काही नाही। तेव्हा विचारलं तर ते म्हणत्या का मी तुम्हाला काय समजत मी करून घेतो। बरं, मग तुमच्या सही शिवाय तर होणार नाही। हा ना, निधी वगैरे येणं, मग ते कसं? मग सहीला काय ते सही करत्या का काय करत्या, त्यांच्याच करत्या सह्या, माझ्याकडे कुठं कोण येतं? तुम्हाला विचारत बी नाही? नाही, माहितीच नाही मला। बरं, ते असे त्यांनी एका वर्तमानात असं म्हटले ते की त्यांनी सांगितलंय की मी दर महिन्याला आम्ही बैठक घेतो, ह्या बैठकीत सगळी चर्चा होती आणि जर असं काही आरोप माझ्यावर करत असतील तर मी ह्या आरोपाला माझ्या सगळ्या समोर जायला तयार आहे। मीटिंग घेत्या पण नुसती सही घ्या आणि तसं ठेवून द्या, ते दप्तर काही लिहित नाही, वाचून दाखवत नाही, काहीच नाही, चर्चाच करीत नाही? नाही, कोणच्या काम घेतले कोणचे गेले ते काही सांगत नाही, नुसती सह्या घ्या ना मग आमच्याकडून। ज्येष्ठ नेते व राजस्थान राज्याचे राज्यपाल हरिभाऊ बागडे नाना यांच्या नागरिकांच्या वतीने भव्य अभिष्टचिंतन सोहळा दिनांक 27 सप्टेंबर शुक्रवार रोजी सकाळी आयोजित केला असून या कार्यक्रमाविषयी आयोजकांच्या वतीने पत्रकार परिषदेत अधिक माहिती देण्यात आली आहे। इथल्या सर्वांचीच इच्छा होती की सर्व नागरिकांमधून, सर्व पक्षामधून, सर्व संघटनांमधून, तळागाळातल्या सर्वसामान्य माणसापासून
एक आदरणीय नानांचा सत्कार सोहळा झाला पाहिजे आणि अशी भावना आपले लोकप्रतिनिधी श्री डॉक्टर कराड साहेब, माननीय अतुलजी साहेब, त्याच्यानंतर इतर सर्व मंडळींनी बोलून दाखवल्यानंतर माननीय आमदार गडकरीजींनी सांगितलं की हा अतिशय स्तुत्य कार्यक्रम आहे आणि इतका चांगला प्रामाणिक कार्यकर्ता, सचोटीने सातत्याने काम करणारा, चांगलं काम करणारा ह्यांचा सत्कार झालाच पाहिजे. आणि हरिभाऊ हे एक वादातीत व्यक्तिमत्व, ज्याने समाजकार्यासाठी म्हणजे राजकारण कमी आणि समाजकारण अधिक केलं. शैक्षणिक क्षेत्रामध्ये असेल, दूध संघाच्या विषयामध्ये असेल, साखर कारखान्याच्या विषयात असेल, त्यांनी जे चांगलं काम केलं. तर हा सोहळा तुम्ही अवश्य घ्या आणि मी त्यासाठी वेळ काढेन असं सांगितल्यानंतर आम्ही माननीय गडकरीजींची 27 तारीख घेतली. ह्या कार्यक्रमासाठी माननीय नामदार, आपले लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सुद्धा त्यांनी उपस्थित राहण्याचं मान्य केलं आणि विविध संघटनांना आम्ही अप्रोच केल्यानंतर सगळ्यांनी ह्याविषयी खूपच एक सकारात्मक भूमिका घेतली आणि आमच्या असं लक्षात आलं की हा कुठल्या हॉलमध्ये होणारा कार्यक्रम नाहीये. म्हणून आम्ही केम्ब्रिज टी पॉइंटला एक मोठा मंडप आणि जे सध्याचं वातावरण आहे की कधी पाऊस येऊ शकतो की आणि लोकांना कार्यक्रम चांगल्या पद्धतीने त्याचा आनंद घेता आला पाहिजे, म्हणून पाऊस वगैरे आला तरी कार्यक्रम घेता यावा, करता यावा म्हणून एक मोठा जर्मन हँगर टाकलेला आहे. साधारण त्याच्यामध्ये 15 ते 20 हजार लोक बसतील अशी आसन व्यवस्था खुर्च्या सहित केलेली आहे. तिथं पार्किंगची पण व्यवस्था केलेली आहे आणि सर्वपक्षीय नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार. ज्यांच्याशी चर्चा केली तर ते सर्व नेते उपस्थित राहणार आहेत. इव्हन परवा मी माननीय आपले राजेंद्र बाबू दर्डाजी यांची सुद्धा चर्चा केली. ते म्हणाले की विवेकजी हा अतिशय चांगला कार्यक्रम आहे, फक्त मी 25 आणि 26ला कदाचित जयपूरमध्येच राहण्याची शक्यता आहे, पण मी प्रयत्न करतो आणि मी इथं असेल तर मी 100% ह्या कार्यक्रमामध्ये येण्यामध्ये मला आनंद होईल. नानांचे काही समकालीन मंत्री आमदार येणार. आपण बाकी निमंत्रण एक असं आहे की इथल्या सगळ्या जनप्रतिनिधींना, लोकप्रतिनिधींना आपण निमंत्रण दिलेलं आहे आणि पत्रिका आपण बाहेर सुद्धा पाठवलेल्या आहेत, म्हणजे आपण पाठवणार आहोत. माननीय मुख्यमंत्री सुद्धा संदेश देतो म्हणाले. त्या दिवशी त्यांचे इतर काही कार्यक्रम असल्यामुळे त्यांना येणं शक्य नाही आणि त्यांच्या सोबत असलेले समकालीन, त्यांच्यासोबत काम केलेले भारतीय जनता पार्टीतले असतील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये असतील, विश्व हिंदू परिषदे असतील किंवा इतर सगळ्या सामाजिक संस्था असतील, तर त्या सगळ्यांना ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आणि त्याच्यामध्ये तुमची मदत ह्यासाठी महत्वाची आहे की आम्ही इन्व्हॉल्व्ह केले म्हणण्यापेक्षा त्यांना माहिती झाली की ते तयारच आहेत, उत्सुकच आहेत. म्हणून आजची जी प्रेस आम्ही घेतली की ती तुम्हाला विनंती करण्यासाठी की त्या माणसाला समजलं की तो त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकच इन्व्हॉल्व्ह होणार. विनापरवानगी वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना कुठल्याही पूर्वसूचना न देता विद्यापीठ प्रशासनाने बाहेर काढलाय. या प्रकरणी निवेदन देण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना कुलगुरू फुलारी यांनी भेट नाकारली. तर काही वेळाने कुलगुरू बाहेर जाण्यासाठी गाडीत बसले. त्यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांची गाडी अडवली. नाईलाजाने कुलगुरूंना गाडीतून खाली उतरवत विद्यार्थ्यांशी चर्चा केली. त्यात त्यांनी प्रवेशित विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश देण्याची मागणी मान्य केल्याने आंदोलन तेथेच स्थगित झालंय. विद्यापीठ प्रशासनाने गुरुवारी सायंकाळी वसतिगृहामधील विद्यार्थी विनापरवानगी राहत असल्याचा ठपका ठेवलाय. तर काही विद्यार्थ्यांनी सामान बाहेर काढलं. त्यामुळे विद्यार्थ्यांना रात्री बेघर झाल्याचा प्रत्यय विद्यार्थ्यांना आलाय. या सर्व घटनेच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी शुक्रवारी कुलगुरू फुलारी यांना निवेदन देण्यासाठी ते गेले, ज्यात आम्ही सर्व विद्यार्थी विद्यापीठातच शिकत असून आमच्याकडून रीतसर फीस घेऊन आम्हाला वसतिगृहात राहू द्या अशी मागणी करण्यात आली होती. मोठ्या संख्येने आलेल्या या विद्यार्थ्यांची भेट नाकारत विद्यापीठ प्रशासनाने आतील गेट लावून घेतला, ज्यामुळे काही विद्यार्थी आतच अडकले. या घटनेमुळे विद्यार्थ्यांना डांबून ठेवलाय अशी अफवा पसरली. त्यामुळे विद्यार्थी संघटनांनी मुख्य इमारतीकडे धाव घेतली. काही विद्यार्थी आत असताना कुलगुरू इमारतीबाहेर जाण्यासाठी गाडीत बसले. मात्र यावेळी
सर्व विद्यार्थी व संघटना यांनी अधिक आक्रमक भूमिका घेत त्यांची गाडी अडवली. बराच वेळ हा गदारोळ सुरू होता. त्यामुळे अखेर कुलगुरू यांनी सामंजस्याची भूमिका घेत पुन्हा केबिन गाठलं. त्यानंतर सर्वांशी चर्चा केली, ज्यात त्यांनी ज्या वसतिगृहात जागा रिकामी असेल अशा ठिकाणी प्रवेशित विद्यार्थ्यांना फीस देऊन राहण्यासाठी संधी देऊ असं आश्वासित केलं. यावेळी विद्यार्थी संघटनेचे सचिन निकम, राहुल वडमारे, बाळू गायकवाड, ब्रिजेश इंगळे, सुनील भिसे, मनीषा बल्लाळ, पल्लवी बोराडकर आदींची उपस्थिती होती. हॉस्टेलमधल्या म्हणजे जे युनिव्हर्सिटीमध्ये जे सर्वांनी ऍडमिशन घेतलेत तो मुद्दा आहेच, पण हॉस्टेलच्या वॉर्डन आहेत का त्या सुद्धा मुली तिथे अनलिगल ठेवतात. हॉस्टेलमध्ये गेस्ट चार्जवर त्या मुलींना एक रूम दिली आणि याविषयी जेव्हा आम्ही हॉस्टेलच्या वॉर्डनला बोलतो तेव्हा त्या सर्व हॉस्टेलच्या वॉर्डन एकमेकींसोबत बोलतात. त्यांना आम्ही सगळी लीगल प्रोसेस करूनही आम्हाला त्या हॉस्टेल देत नाही येतं आणि आम्हाला म्हणतात तुम्ही इकडे जा. गेले 1 महिना झालं आम्ही 4-5 मुली असं या इकडून कुलगुरू म्हणतात रजिस्टर कडे जा, रजिस्टर म्हणतात वॉर्डन कडे जा, वॉर्डन म्हणतात तुम्ही जे इन्चार्ज त्यांच्याकडे, इन्चार्ज म्हणतात तुम्ही वॉर्डन कडेच जा. असं विद्यार्थ्यांना 1-2 महिने सतत इकडे तिकडे पळवत आहेत, पण कुठलीच परिस्थिती मानसिकता आमची अशी ते कुजवून टाकायचा प्रयत्न करत आहेत. आमचं तर डायरेक्ट म्हणणं आहे की विद्यापीठ प्रशासनाला लोकशाही संविधान वगैरे मान्य आहे का नाही. प्रत्येक वेळेस त्यांची मनमानी आणि प्रत्येक वेळेस त्यांचा जो काही नियम काढतात ते संविधानाच्या अगेन्स्ट, म्हणजे विद्यार्थ्यांपाठीमागे गुन्हे दाखल केले, काही संबंध नसताना विद्यार्थ्यांनी कसल्याही प्रकारचं नुकसान केलं नाही विद्यापीठाचं, तरीही प्रशासन म्हणतंय की विद्यार्थ्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे, विद्यार्थ्यांनी चुकीचं काम केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट ही आहे की मगाशी 4 वाजल्यापासून विद्यार्थी सगळे कुलगुरूंची वाट पाहत बसले होते की कुलगुरूंनी आम्हाला 2 मिनिट बोलावं की विद्यापीठ प्रशासन म्हणजे तिथं आम्ही राहावं की नाही म्हणून. तर कुलगुरूंनी कितीतरी वेळ झालं त्यांना बिलकुल वेळ दिलेला नाही. मग आम्हाला असा प्रश्न पडतो की कुलगुरू नेमकं आमच्यासाठी आहेत की आणखी दुसऱ्या कामांसाठी आहेत. ठीक आहे, त्यांना काम आहेत आम्ही समजू शकतो, पण आम्ही फक्त 2 मिनिटाचा वेळ मागू लागलो ना त्यांनी आम्हाला 2 मिनिटाचा सुद्धा वेळ दिला नाही आणि त्यानंतर मग आम्हाला त्यांची गाडी अडवावी लागलेली आहे. सर्वप्रथम तर इतर विद्यार्थ्यावर होणारा अन्याय हा एक असा म्हणतात आपण शिरोमणीला पोहोचलेला आहे. इथं तीच परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. विद्यापीठामध्ये जर तुम्हाला विद्यार्थ्यांना ऍडमिशन हॉस्टेल उपलब्ध करून द्यायचं नव्हतं तर तुम्ही सरळ एक जाहीर काढायचा होता की इथं ज्यांची डबल पीजी आहे किंवा ज्यांचा गॅप आहे अशा विद्यार्थ्यांनी विद्यापीठात ऍडमिशन करू नये. यांनी विद्यार्थ्याकडून हॉस्टेलचे फॉर्म भरून घेतले, त्याचा खर्च, परत इकडे ऍडमिशन करून घेतले, विद्यार्थ्यांना रूमही नाही. राज्याच्या नवी मुंबई येथील एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या विभागाचे आयुक्त कैलास पगारे यांच्या उपस्थितीमध्ये पोषण माह 2024-25 हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. राज्याच्या नवी मुंबई येथील एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या विभागाचे आयुक्त कैलास पगारे यांच्या उपस्थितीमध्ये पोषण माह 2024 व 25 हा कार्यक्रम साजरा करण्यात आलाय. सदर कार्यक्रमात माननीय आयुक्त साहेबांनी पोषणाचे महत्त्व उपस्थितांना समजावून सांगितलं. त्याप्रमाणे अंगणवाडीतील दैनंदिनी बालकांसाठी तसेच भावी पिढी घडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. बालकांच्या शारीरिक व बौद्धिक विकासासाठी आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व पर्यावरण हे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. त्यांची जपणूक व जोपासना होणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याचं महत्त्व त्यांनी समजावून सांगितलं. पोषण महत्त्वाचं या कार्यक्रमामध्ये सेविकांनी विविध पौष्टिक पाककृती तयार करून त्यांचं प्रदर्शन मांडलं. या प्रदर्शनामध्ये शारीरिक व बौद्धिक वाढीसाठी आवश्यकता सर्व घटकांचा समावेश असलेल्या पाककृती होत्या. या कार्यक्रमास विभागीय उपायुक्त माननीय हर्षा, जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या कार्यक्रमाधिकारी सुवर्णा जाधव, शहरी व ग्रामीण बालविकास प्रकल्प अधिकारी लाडगाव ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य, ग्रामस्थ तसेच सेविका व मदतनीस उपस्थित होत्या. नमस्कार, मी सुवर्णा जाधव, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, छत्रपती संभाजीनगर. 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर हा पोषण माह म्हणून 2017 पासून साजरा करत आहोत. यामध्ये बालकांच्या वाढीसाठी, बौद्धिक आणि शारीरिक वाढीसाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत या सर्व गोष्टींच्या बाबतचे महत्त्व या पूर्ण महिन्यामध्ये समजावून सांगितले जाते. याच्यामध्ये ॲनिमिया, वाढ, पोषण आहार, त्याचबरोबर पोषण भी पढाई भी, त्याचप्रमाणे पर्यावरण आणि
मुलाच्या बौद्धिक वाढीसाठी, शारीरिक वाढीसाठी आवश्यक असलेले घटक. याच्यामध्ये आवश्यक असलेले घटकमध्ये आर्थिक, सामाजिक, त्याचबरोबर शैक्षणिक आणि पर्यावरण या बाबींचा महत्त्वाचा समावेश येतो. शिक्षणाबरोबरच आहार अत्यंत महत्त्वाची बाब आहे. आहाराबरोबरच शिक्षण पण मुलाला मिळालं पाहिजे. जसं की बालवाडीतल्या मुलाला स्पर्शज्ञान, रंगज्ञान, त्याचबरोबर काळानुसार गरम थंड अशी जाणीव, फळांची जाणीव, वाहनांची ओळख अशा गोष्टी होण्यासाठी शैक्षणिक पोषण बी आणि पढाई बी या संकल्पनेअंतर्गत पोषण माहामध्ये त्याचा समावेश केलेला आहे. त्याचबरोबर मुलाला पर्यावरण हे अत्यंत आवश्यक बाब आहे. सध्या आपल्याला लक्षात येतं की सध्याचं टेम्परेचर हे दिवसेंदिवस वाढत आहे. भविष्यात याचं प्रमाण फार होणार आहे. त्यासाठी मुलांना आत्तापासूनच चिमुकल्यांची वसुंधरा हे आमचे माननीय आयुक्त पगारे साहेब यांची जी संकल्पना आहे की एक पेड माँ के नाम, त्या उपक्रमाअंतर्गत आम्ही प्रत्येक बालकांच्या हस्ते त्याच्या आईच्या आणि त्याच्या नावे एक झाड, एक वृक्ष लावून घेतो की ज्याची जोपासना त्या मुलांनी करावी. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा तुमच्या व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. तू ग हे कुठून आणला साडी पण वा, छान दिसते की. हो, सरकारनं 1500 रुपये चालू केले दर महिन्याला. आणि लय दिसायची इच्छा होती म्हणून हा सदरा आणि ही साडी घेतली. आणि पुढच्या महिन्यात परत पैसे आले ना, मग छोटीला फ्रॉक आणि आपल्या कपिलेला माळा घेणार आहे. बर. राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार. सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. नारी म्हणजे संस्कार, नारी म्हणजे भक्कम आधार. नारी म्हणजे अन्नपूर्णेचा अवतार. नारी म्हणजे शक्ती अपार. आणि या नारी शक्तीच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार. सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. मोठी ही संसाराची
अन्नपूर्णेची सावली, संस्कारात तूच खरी, तूच माय माऊली, तूच माय माऊली. राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार. सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. खुलताबाद शहरातील हजरत सोफी संत जर बक्ष यांच्या उर्साच्या पार्श्वभूमीवरती सालाबादप्रमाणे खुलताबाद नगर परिषदच्या वतीने चादर मिरवणूक बँड बाजाच्या गजरात मोठ्या उत्साहात पार पडली आहे. दरवर्षीप्रमाणे खुलताबाद शहरातील हजरत सोफी संत जर बक्ष यांच्या उरुसाच्या पार्श्वभूमीवरती सालाबादप्रमाणे खुलताबाद नगर परिषदेच्या वतीने 20 सप्टेंबर शुक्रवारी रोजी चादर मिरवणूक काढण्यात आली होती. या चादर मिरवणुकीला नगर परिषद कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरून वैजापूर येथील प्रसिद्ध असलेले चाऊस यांच्या बँड बाजाच्या गजरात चादर मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला होता. बँड पथकाने जुन्या देशभक्तीपर गाणी वाजवून उपस्थितांना मंत्रमुग्ध केला. या प्रसंगी मुख्याधिकारी विक्रम दराडे, गंगापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे, दरगाह कमिटीचे अध्यक्ष एजाज अहमद, शहराचे माजी नगराध्यक्ष SM कमर, कन्नडचे मुख्याधिकारी नंदकिशोर भोंबे, ॲडव्होकेट कैसरउद्दीन, अमजद अलियार खान, माजी नगरसेवक मुजिबुद्दीन शेख, अजहर कॉन्ट्रॅक्टर कार्यालयीन अधीक्षक जितेंद्र बोचरे, दरगाह कमिटीचे उपाध्यक्ष इम्रान जागीरदार, सचिव मतीन जागीरदार, शेख कामरानउद्दीन, मुबशिरुद्दीन, हबीबुद्दीन टेलर, मुजाहिद कुरेशी, शेख आदिब अब्दुल अजीज, नगर परिषदेचे कर्मचारी लक्ष्मण रामदास तुपे, संतोष एकनाथ आव्हाड, भानुदास सोनवणे, सलीम पटेल, अखिल पटेल, शेख नसीम, अंकुश भराड, युसुफ बेग, संतोष आव्हाड, अनिल फुलारे, पाणी पुरवठा कर्मचारी अशोक भंडारे, स्वच्छता विभागाचे सुपरवायझर सुरेश वाघ, शेख इरफानुद्दीन, सय्यद वसीम, कासिम बेग, पुंडलिक शेलार, पुंडलिक रामदास तुपे, खास पटेल, दीपक आदमाने, ऋषिकेश सोनवणे, फिरोज बेग यांच्यासह मोठ्या संख्येने शहरातील नागरिक व नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते. विशेष म्हणजे या चादर मिरवणुकीत सर्वांना फेटेमधून या चादर मिरवणुकीत सहभागी करून घेण्यात आला होता. खुलताबाद शहरातील नागरिकांनी यामुळे सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. एडियनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. राजश्री शाहू कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पाथरी येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि ग्रीन क्लब या विभागाअंतर्गत स्वच्छता सेवा 15 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या अभियानाअंतर्गत महाविद्यालय परिसरात स्वच्छता अभियान मोठ्या उत्साहात राबवण्यात आलंय. राजश्री शाहू कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पाथरी येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि ग्रीन क्लब या विभागाअंतर्गत स्वच्छता ही सेवा 15 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या अभियानाअंतर्गत महाविद्यालय परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आलंय. तसेच महाविद्यालय परिसर प्लास्टिक मुक्त करण्यात आलाय आणि या प्रसंगी स्वच्छता रॅलीचंही आयोजन करण्यात आलं. या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर शशिकांत बंडेवार, भूगोल विभाग प्रमुख डॉक्टर सचिन मोरे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉक्टर तनिषा दळे, डॉक्टर प्रवीण ठाकरे, प्राध्यापक अजय राठोड आणि ग्रीन क्लबचे संस्थापक डॉक्टर तुकाराम कांबळे तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. राजर्षी शाहू कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पाथरी येथील ग्रीन क्लब समिती अंतर्गत महाविद्यालयाच्या परिसरामध्ये वृक्ष लागवड, पाण्याची बचत, पक्ष्यांसाठी पाणपोई तसेच प्लास्टिक मुक्त परिसर असे अनेक उपक्रम महाविद्यालयाच्या परिसरामध्ये राबवण्यात आले आहेत. त्या उपक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजश्री शाहू कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पाथरी येथे NSS विभागातर्फे स्वच्छता ही सेवा 15 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या अभियानादरम्यान
महाविद्यालय परिसरामध्ये स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले. तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी सर्व प्राध्यापक यांनी महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ करून घेतला आणि तसेच प्लास्टिक मुक्त अभियानही महाविद्यालयात राबविण्यात आले. धन्यवाद. फुलंब्री रोडवरती झिंगलेल्या अवस्थेत पडलेल्या 27 वर्षीय महिला व तिच्या 2 वर्षीय मुलीला माणुसकी वृद्ध सेवालय आणि फुलंब्री पोलिसांनी मदतकार्य करत माणुसकी वृद्ध सेवालय जटवाडा रोड सुमित पंडित यांच्याकडे पुनर्वसनासाठी दाखल केलंय. त्यानंतर तिच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केलं. सदर महिला ही फुलंब्री येथे खुलताबाद रोडवरती फुलंब्री पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रोडच्या कडेला एका लहान 2 वर्षाच्या मुलीसह पिशवी घेऊन पडलेली होती. रात्री स्थानिक नागरिकांनी पोलिसांनी महिलेची माहिती दिली असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली सदर महिलेला महिला कर्मचारी यांनी विचारपूस केली तर तिला बोलताही येत नव्हतं. तिच्या लहान मुलीसह तिच्यावरती शासकीय रुग्णालय घाटी येथे उपचार करून तिला माणुसकी वृद्ध सेवालय येथे तात्पुरतं निवाराकरिता तिच्या मुलीसह दाखल करून घेण्यात आलंय. तिच्या पतीने फारकत दिली असून सदर महिलेच्या पुनर्वसनासाठी माणुसकी समूहाचे सुमित पंडित व पूजा पंडित यांनी जबाबदारी स्वीकारली आहे व पुढील तपास व नातेवाईकाचा शोध फुलंब्री पोलीस करत आहेत. सिल्लोडला मला काय झालं होतं काय नाही, तिथून मला पोलिसांनी पोलीस स्टेशनला जमा केलं. तिथून मला औरंगाबादच्या दवाखान्यात त्यांनी दाखल केलं, तिथं ॲडमिट केलं. त्याच्यानंतर या सुमित दादाच्या या गृहामध्ये घेऊन आले, तिथं रात्रभर ठेवलं मला. आता मी एकदम फ्री झालेली, फ्री माइंड झालेली आहे. माझा भावाचा फोन आला, त्याने त्याचं आधार कार्ड वगैरे सर्व पाठवलं. आता मला नाशिक जायचं आहे, त्यांनी मला नाशिक बोलवलेलं आहे. सुमित दादा त्यांनी मला रात्रभर इथं ठेवलं. आता ते मला सोडायला औरंगाबादला बस स्टँडला येत आहे, ते मला गाडीत बसवून देत आहे. मी माझ्या सहखुशीने नाशिकला चालली. तू सिल्लोडला कशी आली होती? काय कारण होतं तू सिल्लोडला धुळ्याहून इकडे आली मी होती? इकडं तमाशाचे कार्यक्रम करते, त्या कार्यक्रमानिमित्ताने मी आलेली होती. आणि मग फुलंब्रीला कसं काय तू पडली होती? काय नशा केली होती? मी काय दारू झालं? पिऊन घेतलेली होती. मी दारू पिऊन घेतली होती, मग तिथं पडली होती मी. मग तुला तेव्हा पोलिसांनी मला हॉस्पिटलला पोलिसांनी हॉस्पिटलला आणलं. मग त्यांनी मला सिव्हिलला जमा केलं. मग तिथून मला इथं आणलं. आता मी एकदम व्यवस्थित आहे. आता मी माझ्या सहखुशीने चालली. बरं, तुला सिल्लोडला कोणी बोलवलं होतं? तू सांगितलं होतं ना काही? किरण कांबळेनी. कोण आहे तो? इथला कलाकार जे त्यांनी बोलवलं. काय म्हणून बोलवलं होतं? तो म्हणत होता माझ्याशी लग्न करायचं, पण त्यांनी काय लग्न केलं नाही. तो चालला गेला आणि म्हणून मी दारू पिऊन घेतली. कामगार कुटुंबांना वेरूळ येथे आमदार प्रशांत बंब यांच्या प्रयत्नातून 3000 लाभार्थींना गृहउपयोगी बादली सेट वितरण करण्यात आलंय. आमदार प्रशांत बंब यांनी मतदारसंघात शुक्रवारी वेरूळ येथे कामगार कल्याण योजनेअंतर्गत 3000 नोंदणीकृत कामगार कुटुंबियांना कामगार गृहउपयोगी संसार बादली संच वितरित करण्यात आलाय. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष LG गायकवाड, माजी सभापती भीमराव खंडागळे, तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर नलावडे, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश वाकळे, शहर अध्यक्ष परसराम बारगळ, रिजवान पठाण, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष मुख्तार पठाण, सय्यद अफसर यांच्यासह मोठ्या संख्येने तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते व लाभार्थी उपस्थित होते. जे पाणी मागतो ते आमच्या जीवनाचं पाणी आहे, आमच्या हक्काचं पाणी आहे. आपण कोणीही मला साथ दिली नाही. इतकंच नाही, त्यांनी इतकं माझ्या जीवनावर संकट आणलं, पण कारण की आम्हाला माहीतच नाही की हे पाणी आमच्या हक्काचं असतं. ठीक आहे, जे झालं ते झालं. दुसरा मुद्दा मी उचलला होता शिक्षणाच्या बाबतीतला. मी म्हटलं होतं, काय म्हटलं होतं मी? काय म्हटलं होतं विधानसभेत? शिक्षकांनी सगळ्या शिक्षकाचे पगार बंद करा बोललो होतं ना. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. एक लहरा गावातील ग्रामसेवकांनी सरपंचाला विश्वासात न घेताच केली आहे विकास कामं. महिला सरपंच अशिक्षित असल्याने ग्रामसेवकांनी लाखो रुपये लाटल्याचा केलाय थेट गावकऱ्यांनी आरोप. तर हजरत ख्वाजा शेख मुंतजोबुद्दीन जरजारी जरबक्ष यांच्या 738व्या उर्साच्या निमित्ताने नगर परिषदेच्या वतीने चादर अर्पण. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.
आहे.